पनवेलमध्ये मतदार यादीत मोठा घोळ असल्याचं उघड झालंय। एका व्यक्तीला 268 मुलं असल्याचं मतदार यादीतून समोर आलंय। प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदार यादीत 268 जणांच्या नावापुढे वडिलांचं नाव एकच आलंय। या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत। हे व्यक्ती पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत असंही कळतंय। दरम्यान शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रेंकडून याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदान जवळजवळ बोगस आणि दुबारा मतदार होते। या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेलं मला काय दिसलं नाही। म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे।